बातमी। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पाटीदार होते। गुजरातमधील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। यावर शिवरायांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केलंय। महाराष्ट्रात पालिका निवडणुकीचे रणकंदन सुरू असताना CR पाटलांच्या वक्तव्यानं वादाला तोंड फुटलंय। संजय राऊतांनी CR पाटलांच्या वक्तव्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत। भाजपने अनेक युगपुरुष पळवायचा प्रयत्न केल्याची टीका राऊतांनी केली आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला। पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले, हे निर्लज्ज लोक आहेत। शिवाजी महाराज पळवतात, तुम्ही महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं। तुमच्याकडे काय दैवत नाहीत का, सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? बकासूर अजित पवारांच्या भाषेत। संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत। अफजल खानाचा उदो उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय। इसपे कोई बहस की या कोई बात करने की आपको आवश्यकता नहीं। आप आपके दल के भीतर पूछो कि शिवाजी महाराज के राज्याभिषेक को विरोध क्यों किया था और किस विचार ने किया था। उनके दल के भीतर उन्होंने एक बार पूछ लेना चाहिए। दरम्यान मंत्री आशिष शेलार यांना CR पाटलांसंदर्भात प्रश्न विचारला असता शिवराय संपूर्ण देशाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानचे आदर्श आहेत। नाही, कुठल्याही महापुरुषाची जात लावणं हे अयोग्यच आहे। शेवटी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणजे त्या स्टेटमेंटचा मी त्याला पाठिंबा देईन। सध्या संतोष धुरींनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सरेंडर केला असं म्हणत संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जागा वाटपाच्या चर्चेपासून संदीप देशपांडे यांना दूर ठेवलं असा दावा सुद्धा धुरींनी केलाय। मनसे नेते संतोष धुरी यांनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपात प्रवेश केल्यानंतर धुरींनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। मला सीट पाहिजेच, हा मी कुठेही अट्टास धरला नाही आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा। नक्की 10 मध्ये हरलेच आहे। जागा वाटपाच्या चर्चेमध्ये संदीप देशपांडेंना घेतलं नाही अशी खंतही संतोष धुरी यांनी बोलून दाखवली। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत, ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये। संतोष धुरी हे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। मात्र जागा वाटपामध्ये हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेला गेला। वॉर्ड क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या धुरींनी नितेश राणेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला।
तर संतोष डोरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सरेंडर केला असं म्हटलेलं आहे. तसंच या सगळ्या प्रक्रियेपासून संतोष डोरी म्हणजे त्यांना स्वतःला आणि संदीप देशपांडे यांना दूर ठेवण्यात आलं. मातोश्रीच्या सांगण्यावरून या दोघांना दूर ठेवण्यात आलं असं देखील डोरी यांनी म्हटलेलं आहे. नाही बघा काय असतं, ज्या पक्षात ते आता गेलेले आहेत त्या पक्षाने त्यांना लाईन दिलेली आहे बोलायची आहे, बोलावं लागणार ना. आता शेवटी बघा, जो पहिला पक्ष असतो ना तिथे जे स्वातंत्र्य असतं ना ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळत नाही. तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि ते सांगतील तसंच बोलावं लागतं. त्यातलाच तो भाग आहे. त्यांना सांगितलं गेलं असेल बोला म्हणून, कारण समजायला एक आहे ना स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या टीकेचा फडणवीसांकडनं समाचार घेण्यात आलेला आहे. शरीफ है हम किसी से लढते नहीं, जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा, निवडणुकीमध्ये पाणी पाजणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो. पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे. कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 16-17ला त्या 3348 झाल्या. 17-18ला ते 2957 झाल्या. 18-19ला ते 1903 झाल्या. 19-20ला 2893 झाल्या. 24-25ला 1700वर आता 2000वर. जवळपास आता 2000 कोटीच्या ठेवी आहेत. 8000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला. आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. हे आपण तयार करतोय. पाणी दे रे बाबा. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे. कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे.